नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमच्या आवडत्या कविता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत मसाल्याचे वांगे. ही वांगे आमच्याकडे हे गावाला गेले असताना त्यांनी गावावरून हे वांगे आणले. तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया. तर सर्वप्रथम हे वांगे आपल्याला मधोमध चिरून घ्यायचे आहे. छान बघा, दुसरे वांगे पण मी सगळे वांगे चिरून घेतले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अंदाजे 2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे वांगे काळे पडत नाही, जसेचे तसे राहतात. त्याच्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल घ्यायचं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर एक तेजपान घालायचं आहे, थोडंसं हिंग, मोहरी घालायची आपल्याला थोडीशी आणि त्यानंतर थोडंसं जिरं आणि हे छान आपल्याला तडतडू द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा हिरवा कांदा घालायचा आहे आणि हिरवा कांदा पण छान तडतडू द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं हिरवं कोथिंबीर ते पण घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मी एक पेस्ट करून ठेवली होती मसाल्याची, म्हणजे कांदा आणि खोबरं हे मी भाजून गॅसवर छान याची पेस्ट करून ठेवली होती. तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन याची रेसिपी. एक नंबर हा मसाला होत असतो आणि भाजी तर खूप सुंदर लागत असते या मसाल्याने. तर मी नक्की तुमच्यासोबत ही मसाल्याची रेसिपी शेअर करीन. तर हा मसाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि छान 5 ते 10 मिनटं आपल्याला 5 एक मिनटं छान शिजू द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे मी. ही अद्रक लसूणची पेस्ट तुम्हाला हिरवी दिसत असेल, कारण की मी जेव्हा अद्रक लसूणचं पेस्ट लावलं तेव्हा त्याच्यामध्ये मी सांबाराचे देठं घातले होते. सांबाराचे देठं आपण सांबार तोडल्यानंतर फेकून न देता आपण जर अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये घातलं तर अद्रक लसूणचं पेस्ट अजून सुंदर चव लागत असते. आणि त्यानंतर मी थोडीशी कस्तुरी मेथी घातली आहे चवीपुरती आणि टेस्ट थोडीशी छान लागत असते. त्यानंतर मी 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट घातलेलं आहे, 1 चम्मच हळद पावडर आणि 1 चम्मच धनिया पावडर आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर मी किचन किंग मसाला घातला आहे थोडासा आणि त्यानंतर थोडासा सावजीचा मटण मसाला. एक नंबर अशी चव लागत असते याची. आता आपल्याला हा छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटांनी याच्यामध्ये आपल्याला टमाटर घालून घ्यायचे आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टमाटरची प्युरी करून घालू शकता. मी टमाटर छान बारीक बारीक चिरूनच घालून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता चवीपुरती 1 चम्मच साखर घालून घ्यायची आहे. साखर घातल्याने भाजी छान थोडीशी आंबट गोड होत असते आणि चवीपुरतं कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. आता ही चटणी थंडी झाली की आपल्याला वांग्यामध्ये छान मधोमध भरून घ्यायची आहे. आता बघू शकतो आपण छान वांग्यामध्ये आपण हे भरून घेत आहोत आणि सगळेच्या सगळे वांगे आपल्याला असेच भरून घ्यायचे आहे सगळे. तर बघू शकतो आपण आपले सगळे वांगे भरून झालेले आहेत. आता हे वांगे आपल्याला जी आपली चटणी उरलेली होती, मसाला उरलेला होता, त्याच्यामध्ये पूर्ण घालून घ्यायचं आहे आणि गॅसवर आपल्याला आता शिजवून घ्यायचे आहे. तर आता कमी गॅसवर आपल्याला हे छान वांगे त्या चटणीमध्येच डबल फोडणी न घालता आपल्याला त्याच्यामध्येच शिजवून घ्यायचं आहे. बघू शकतो आपण आता छान मिक्स करून घेतलं आहे भाजी आणि गॅसची फ्लेम थोडीशी वाढवून आपल्याला हे छान 5 ते 10 मिनटं याची एक उकड काढून घ्यायची आहे. तर 5 मिनिटांनी बघू शकता हळूहळू आपल्या वांग्याचा कलर चेंज झालेला आहे आणि थोडंसं तेल पण सुटलेलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की थोडंसं तेल कमी म्हणजे होत असेल तर थोडंसं पाणी घालून घ्या तुम्ही त्याच्यात आणि म्हणजे भाजी करपवायला नको. तर बघू शकतो आपण 10 मिनिटांनी आपले वांगे छान शिजलेले आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तेवढे तुम्ही पाणी घालू शकता. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तुम्ही जास्त घाला. आमच्या घरी रस्स्याचं प्रमाण जरा जास्तच लागतं, त्याच्यामुळे मी थोडं जास्तच पाणी घातलं आहे. तर आपण बघू शकतो आता आपली भाजी एक नंबर अशी छान शिजलेली आहे आणि कलर पण एक नंबर आलेला आहे. तुमच्याकडे कशा पद्धतीची वांग्याची भाजी करतात
म्हणजे भरल्या वांग्याची भाजी कशा पद्धतीची करता तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये ट्राय करून सांगा. आणि माझी पद्धत तुम्हाला आवडली की नाही आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आपली भाजी एक नंबर अशी तयार आहे. आता आपण याच्यामध्ये सांबार घालून घेऊ. सांबार म्हणजेच कोथिंबीर घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊया. एक नंबर असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि भाजी सर्व करून घेऊया. तर बघू शकतो आपली भाजी एक नंबर अशी खायला तयार आहे आता. तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.